अंबरनाथ नगर परिषदेत नेमकं सुरू आहे तरी काय? सर्वसाधारण सभेत एखादा प्रस्ताव स्थगित होतो, पण त्याच प्रस्तावावरील काम त्याआधीच सुरू झालेलं असतं. हे कसं शक्य आहे? प्रशासकीय इमारतीतील कार्यालयाची तोडफोड, कोट्यवधी रुपयांच्या नव्या दालनाचे बांधकाम, मंजुरीवर उपस्थित झालेले गंभीर प्रश्न आणि प्रशासनाच्या भूमिकेवर संशय, या सगळ्यामुळे अंबरनाथ नगर परिषद पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करत नगराध्यक्ष दालनाच्या प्रस्तावापूर्वीच प्रत्यक्ष काम सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. वाळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 एप्रिल 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक 49 अंतर्गत नगराध्यक्ष दालन उभारण्याचा प्रस्ताव सर्वानुमते स्थगित करण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव स्थगित असतानाच 2 ते 3 महिन्यापासून प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तोडफोड आणि बांधकाम सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या कामासाठी पहिल्या मजल्यावरील 4 ते 5 कार्यालये पाडण्यात आली असून कॉलम, बीम, भिंती, बाल्कनी, टाइल्स, फायर फायटिंग सिस्टीम आणि विद्युत यंत्रणेत बदल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यानंतरही प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा दावा वाळेकर यांनी केलाय. विशेष म्हणजे संबंधित प्रशासकीय इमारत अद्याप नवीन असून तिच्यावर आणखी 2 मजल्याचे बांधकाम सुरू आहे. तसेच नगराध्यक्षांसाठी आधीच सुमारे 4000 चौरस फुटाचे अत्याधुनिक दालन, स्वतंत्र केबिन, पीए कक्ष आणि कॉन्फरन्स रूम उपलब्ध असताना पुन्हा नव्याने कोट्यवधी रुपये खर्च करून कार्यालय उभारण्याची आवश्यकता काय, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणात नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी प्रशासनाकडे 10 मुद्द्यांवर लेखी माहिती मागितली आहे. यामध्ये सदर कामास सर्वसाधारण सभेची मंजुरी आहे का, ठरावाची प्रत, तांत्रिक मंजुरी, अंदाजपत्रक, प्रशासकीय व वित्तीय मान्यता, नियुक्त तांत्रिक सल्लागार, संबंधित ठेकेदारांचा कार्यदेश, अभियंत्यांची नावं, टाउन प्लॅनिंग व बिल्डिंग परवानग्या, तसेच हे बांधकाम अनधिकृत असल्यास त्यासाठी जबाबदारांचे नावे जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सदर बांधकाम अनधिकृत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास प्रशासकीय इमारत सुरक्षा व्यवस्था अधिकारी, अतिक्रमण विभागाचे अधिकारी, शहर अभियंता, नगररचना अधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्यावरही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा न्याय मिळवण्यासाठी न्यायालयीन मार्ग अवलंबावा लागेल, अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली. या प्रकरणी अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. दरम्यान या प्रकरणामुळे अंबरनाथ नगर परिषदेच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वसाधारण सभेने स्थगित केलेल्या विषयांवर प्रत्यक्ष काम कोणाच्या आदेशाने सुरू झाले? आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुऱ्या घेण्यात आल्या होत्या का? सार्वजनिक निधीचा वापर नियमानुसार झाला का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहेत. तोपर्यंत अंबरनाथमधील हे प्रकरण राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मी आता काल परवाचीच आमची सभा झाली होती, सर्वसाधारण सभा. त्यातही हा मुद्दा उपस्थित केला होता की त्याच्यामध्ये एक विषय होता त्याच्यामध्ये नगराध्यक्षांच्या कॅबिनचा, सभापतीच्या कॅबिनचा. तर त्यावेळेसही मी मुद्दा उपस्थित केला होता का मॅडम, आपल्या नगरपालिकेमध्ये एक भली मोठी 4 कॅबिन तोडून एकच कॅबिन बनवायचं जे काम चालू आहे ते कोणाच्या आणि याच्या खाली चालू आहे? तर त्यांनी मला कुठलंही उत्तर दिलं नाही. मी चीफ ऑफिसर सुद्धा त्यांनाही विचारलं, त्यांनी मला कसलं उत्तर दिलं नाही. तडवी साहेबांना विचारलं का याचं कसलं परमिशन आहे का, याचा ठराव आहे का, बॉडीसमोर याचा विषय आणला होता का? तर तडवी साहेबांनी सांगितलं का आम्हाला काही माहीत नाही, ते शहर अभियंता आहेत. नंतर मला समजलं का हे नगराध्यक्षांसाठीही तेजस्वी करुंजुले मॅडम यांच्यासाठी ही कॅबिन बनवण्याचं काम चालू आहे असं मला बाहेरून माहीत पडलं. तर त्या विषयावर मी काल नगरपालिकेमध्ये गेलो असता आतमध्ये मी सर्व पत्रकारांना घेऊन सदर परिस्थिती दाखवली. पहिली बात तर एखादा भिंत जरी तोडायची असली नगरपालिकेचं, त्याचे टाउन प्लॅनिंगचं परमिशन लागतं, नगरपालिकेच्यामध्ये ठराव लागतो, बॉडीसमोर तो विषय घ्यावा लागतो, त्यानंतर अग्निशामक दलाची परमिशन लागते. आज तिथे जाऊन मी ज्यावेळेस पाहिली तर भयंकर, म्हणजे तुम्हाला सांगतो 1.5-2 कोटी रुपयाचं काम त्या कॅबिनमध्ये चालू आहे. आणि एवढं
4 कॅबिन तोडून ज्यावेळेस एखादी कॅबिन तयार होते तर तुम्ही विचार करा का काय परिस्थिती असाल. वरती आमचा 3रा माळा चालू आहे, कुठलंही परमिशन नाही, कुठला ठराव नाही, बॉडीसमोर विषय नाही आहे, नगर रचण्याचं परमिशन नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी नसताना मग ही कॅबिन करतंय कोण? जर आमच्या चीफ ऑफिसरांचं जर डोळेझाकपणा काम चालू असेल, त्यांची कॅबिन बाजूला आहे, शहर अभियंत्यांची कॅबिन चालू आहे, सुरक्षा रक्षक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे नगरपालिकेमध्ये, जर एवढं मोठं अंधाधुंदी कारभार जर ह्या नगरपालिकेमध्ये चालू आहे, आपण गोरगरिबांचं घर जर एखादं वरती भिंत चढवत असेल तर अतिक्रमणचे लोक जाऊन ते तोडफोड करतात. परंतु आज आमच्याच नगरपालिकेमध्ये अतिक्रमण चालू आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. तुम्ही बघत असाल, तुम्ही पण जाऊन, मी सांगेल एक विजिट करा, माझ्याकडे व्हिडिओ आहे, सगळे फोटो आहेत त्याचे. तर हे अनाधिकृत कॅबिन कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे? सरळ मागे आमच्या तेजश्री करुंजले मॅडमनी सांगितलं होतं की खाऊंगी ना खाणे दूंगी. ह्या मुद्द्यावर तुम्ही जर विचार केला तर तुम्ही ज्या कॅबिनमध्ये बसता ती कॅबिनच एवढी भली मोठी कॅबिन आहे, तिला कॉन्फरन्स रूम आहे, तिथं सगळं काय असताना मग ही 4थी कॅबिन कोणासाठी चालू आहे? त्या कॅबिनमध्ये कोणाच्या आशीर्वादाने काम चालू आहे? मी चीफ ऑफिसरांना सरळ आरोप करतो का तुमच्या आशीर्वादाने जर अनाधिकृत कॅबिन सर चालू असतील या शहरामध्ये, अनाधिकृत नगरपालिकेमध्ये तोडफोड होत असेल, त्याचे कॉलम तोडले गेले, त्याचे बीम तोडले गेले, त्याच्या 3 भिंती तोडल्या, 4 भिंती तोडल्या गेलेल्या, खालचे कॉलम संपूर्ण तोडले, ह्याचं जर याची जिम्मेदारी कोण आहे? प्रशासनच जिम्मेदारी याला. तर मी एवढंच सांगेल का ह्या सगळा जो प्रकार चालू आहे, अनाधिकृत जे बांधकाम चालू आहे, फर्निचरचं काम चालू आहे, त्याच्यामधले तुम्हाला सांगतोय 4ही कॅबिनच्या AC गायब आहेत, त्याच्यातलं फर्निचर गायब आहे, त्याच्यामध्ये लाईट फिटिंग होत्या त्या गायब आहेत. मग ते कुठे गेल्या? तुम्हाला जर चीफ ऑफिसरांना जर माहीत नसेल आणि शहर अभियंत्यांना जर माहीत नसेल तर मग नगरसेवकांनी काय करायचं? मी म्हणून ह्या सगळा अनाधिकृतरित्या जे काम चालू आहे त्याच्यावर आम्ही मुद्दा उपस्थित केला आणि मी सरळ आरोप करतो का नगराध्यक्ष मॅडमला का तुमच्या आशीर्वादाने किंवा CO साहेबांच्या आशीर्वादाने हा अनाधिकृत बांधकाम चालू आहे, त्याला त्वरित स्थगिती देण्यात यावी. आणि मी त्यानंतर कलेक्टर ऑफिसला सुद्धा कंप्लेंट केली. जर त्याच्यानंतरही जर थांबलं नाही तर मी सरळ कोर्टाचा रस्ता, न्यायालयाचा रस्ता मी अवलंबेल.